तर ह्याच्यामध्ये वयाची मर्यादा काय असेल आणि लहान मुलांमध्ये की ज्येष्ठ नागरिक ह्याबद्दल तुम्ही काय? वयाची मर्यादा जर म्हटली तर बेसिकली कुठलाही बाळ त्याला एलिजिबल आहे इफ ही इज प्रूव्हन टू बी हॅव्हिंग डेफ. तर हे जेवढं अर्ली डायग्नोज झालं त्याला मर्यादा काय नाही म्हणत, पण फक्त ऑपरेट करण्याची मर्यादा आहे. इफ यू डोंट ऑपरेट ऍट द अर्लिएस्ट म्हणजे 2-2.5 वर्ष 3 वर्ष, त्याच्यापेक्षा लेट नको आयडियली. कारण त्याच्यानंतर केलं तर मी तुम्हाला सांगितलं ना, इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी. ब्रेन डेव्हलप होणार, ते ऐकण्याचा जो एरिया आहे ब्रेनमध्ये तो आकुंचन होत जाणार आणि त्याचं पुढे हिअरिंग डेव्हलप होणार नाही मशीन लावल्यानंतर सुद्धा. कारण ब्रेन ग्रो होत राहतं आणि पहिल्या सुरुवातीचे जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप फास्ट ग्रो होतोय ब्रेन बाळचं. एखाद्या पॅरेंटला आपल्या मुलावरती अशी शस्त्रक्रिया करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल, लगभग किती खर्च येतो त्याचा काय सांगता? आयडियली त्याचा खर्च बेसिक इम्प्लांटची मशीन जर पकडली फक्त मशीन तरी 6.5 ते 7 लाखाची असते. हायर एंड मशीन 20-22 लाखाचे असतात नवीन मशीन झालेल्या. आणि सर्जरी कॉस्ट ते व्हेरी करते हॉस्पिटल टू हॉस्पिटल. युजली मे बी 1 to 2 lakhsच्या दरम्यान ते सर्जरी कॉस्ट असते. बेसिक जर म्हटलं तर ओव्हरऑल 6 to 8 lakhs 8 lakhs मिनिमम विथ सर्जरी खर्च जातो मिनिमम एकदम बेसिक इम्प्लांट एका कानासाठी. वेळेत दखल घेणं पालकांना या अनुषंगाने काय आपण आश्वासित कराल आणि काय मार्गदर्शन? वेळेवर सर्वात पहिलं जे OAE टेस्ट नाव हे जे तुम्ही जरा एकदम आय वुड से की डोक्यात शब्द बसवले पाहिजे. OAE बाळाचं जसं जन्म झालं डिस्चार्ज होण्याचा अगोदर ही OAE टेस्ट झालीच पाहिजे. त्या OAE टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की बाळचं हिअरिंग आहे का नाही आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही आढळून आले तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं 136. पहिल्या महिन्यात OAE झालं पाहिजे, 3ऱ्या महिन्यात रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे, 6व्या महिन्यापर्यंत ऍक्शन घ्यायला पाहिजे. सर मुंबईला बांद्रा एक संस्था आहे अलियावर्धन इन्स्टिट्यूट, ते पण मूक बधिरावरती त्यांचं काम आहे. Exactly. त्याच्यामध्ये आपल्याला काय फरक आहे? अलियावर्धन हे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, हो, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे. खूपच चांगलं इन्स्टिट्यूट आहे, पण खरोखर त्याच्यावर खूप लोड आहे असं माझं एक पर्सनल मत आहे. कारण एवढे सगळे आहेत बच्चू, ते पूर्ण महाराष्ट्राचं नाही बघत, अख्खा इंडियाचे बच्चू येतात तिथे. आणि तिथे शस्त्रक्रिया माझ्या हिशोबाने त्याच्यामध्ये नाही होत. इट्स एन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तिथे डायग्नोसिस नंतर त्याचं रिहॅबिलिटेशन ते तिथे होतं, पण सर्जरी तिथे बहुतेक माझ्या हिशोबाने नाही होत. ते सर्जरी त्यांचं बहुतेक टायअप आहे. तर फ्रँकली मला त्याच्याबद्दल जास्त आयडिया नाही, पण इन्स्टिट्यूट खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट. जसं एम्स आहे दिल्लीला तसं हे मूकबधिर लोकांसाठी मुंबईमध्ये हे आहे. एकदम तुम्हाला जे सांगायचं पुढे थोडं